काँग्रेसने चर्चेऐवजी राजकीय तमाशा निवडला। राहुल गांधींच्या आंदोलनावर धर्मेंद्र प्रधान यांनी पलटवार केलाय। आंदोलन करून जनतेची गैरसोय केल्याचा आरोप आता धर्मेंद्र प्रधान यांनी केला। राहुल गांधी यांच्या आंदोलनावरती आता धर्मेंद्र प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली। आंदोलन करून जनतेची गैरसोय केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तर काँग्रेसने चर्चेऐवजी राजकीय तमाशा निवडलाय। राहुल गांधींच्या आंदोलनावर धर्मेंद्र प्रधान यांनी पलटवार केला। आंदोलन करून जनतेची गैरसोय केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। खरं तर आपण पाहतोय देशभरात संतापाची लाट उसळली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। तर काँग्रेसने सुद्धा काल दिल्लीमध्ये आंदोलन केलं। राहुल गांधी त्या ठिकाणी होते, त्यांच्यासमवेत अन्यही काँग्रेसचे पदाधिकारी नेते होते आणि प्रियंका गांधी सुद्धा त्या ठिकाणी होत्या। राहुल गांधी प्रियंका गांधींना ताब्यात घेण्यात आलं। तब्बल 3 तास या संपूर्ण घडामोडी चालल्या। 3 तासानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना सोडण्यात आलं। मात्र महत्वाचा मुद्दा आहे की काँग्रेसने यावेळी चर्चेऐवजी राजकीय तमाशा केल्याचा आरोप आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलाय। आंदोलन करून जनतेची गैरसोय केल्याचा आरोप केलाय। स्थानिक निवडणुकांना विलंब नको, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेत। महाराष्ट्रातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतदार याद्यांच्या विशेष फेर तपासणी मोहिमेच्या कारणावरून पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च पर्यंत लांबवता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले। तसेच निवडणुका घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि अन्य प्रशासकीय सुविधांची माहिती शुक्रवारी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।